पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या वज्रलेप करण्यास विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिली आहे। याबाबत मंदिर समितीची 4 दिवसात बैठक होणार आहे। या बैठकीनंतर वज्रलेप करण्याचा दिवस ठरणार आहे। वज्रलेप देण्यासाठी 2 दिवस श्री विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। पुढील आठवड्यात ही लेपन प्रक्रिया होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जवतन संवर्धनाचं काम सुरू आहे। या कामांतर्गतच पांडुरंगाची मूर्ती त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या मूर्तीची सुद्धा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आणि त्याच्यावरती जतन संवर्धनासाठी काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे असा अहवाल त्यांनी मंदिर समितीला दिला होता। या अहवालाला आता राज्य शासनाच्या विधी न्याय विभागाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे। येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती त्याचप्रमाणे सल्लागार समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी, महाराज मंडळी आणि वारकरी संप्रदायाच्या संघटना यांच्यासोबत एक संयुक्त बैठक होईल आणि त्यामध्ये ही जी रासायनिक प्रक्रिया करायची आहे त्या बाबतीत सर्व माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी देतील आणि या समितीच्या मान्यतेने आपल्याला पुढची प्रक्रिया या मूर्ती संवर्धनाची करायची आहे। साधारण किती दिवसाचा कालावधी असणार आणि केव्हा होणार? पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या साधारणपणे 2 ते 3 दिवस आपल्याला या रासायनिक प्रक्रियेला लागणार आहे। त्यामुळं पदस्पर्श दर्शन हे साधारणपणे 2-3 दिवस आपल्याला बंद ठेवावं लागेल। त्यामुळं जी बैठक होणार आहे या बैठकीत त्या बाबतीत सुद्धा निर्णय होईल। कशा पद्धतीचा असणार आहे? मूर्ती संवर्धनासाठी जी रासायनिक प्रक्रिया करायची आहे त्या बाबतीत पुरातत्व विभागाचा जो रासायनिक विभाग आहे छत्रपती संभाजीनगर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मूर्ती ज्या दगडापासून बनलेली आहे, श्री पांडुरंगाची असेल, रुक्मिणी मातेची, त्याच दगडाची पावडर आणि काही रसायने याची प्रक्रिया मूर्ती संवर्धनासाठी ते करणार आहेत। मूर्ती संवर्धन त्याच मूर्तीची पावडर वापरली जाणार आहे, त्याच पाषाणाची, असं आपल्याला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलेलं आहे। व त्याचबरोबर 3 दिवस पदस्पर्श दर्शनही बंद राहणार आहे। विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, LS मराठी।